नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून अनेक नगरसेवक बाहेर पडत आहेत, अनेक नेते बाहेर पडत आहेत। नाशिकमधून सुधाकर बडगुजर हे बाहेर पडले। बसमधून अनेक जण उतरत आहेत आणि तेवढ्या प्रमाणात बसमध्ये नवीन प्रवासी चढत नाहीत। हे वास्तव आहे आणि हे वास्तव नाकारता येणार नाही। परंतु त्याच वेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की भास्कर जाधव यांच्यासारखे अत्यंत कडवट, आक्रमक, प्रामाणिक आणि आपल्या तत्वांना चिकटून राहणारे, सडेतोड असे मावळे अजूनही उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत। नुकतीच त्यांनी आपल्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर आणि या परिसरात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली। म्हणजे भास्कर जाधव हे शिवसेना सोडून चाललेले आहेत, ते नाराज आहेत, ते अस्वस्थ आहेत, अशा प्रकारच्या बातम्या वारंवार चालवल्या जात असताना त्यांनी ही बैठक घेतलेली आहे। जर त्यांना उद्धव ठाकरे यांना सोडून जायचं असतं तर त्यांनी ही बैठक घेतली असती की आता बिलकुल घेतली नसती। परंतु मीडियामधनं विशिष्ट प्रकारे बातम्या चालवल्या जात आहेत। पण भास्कर जाधव हे असेही ग्रस्त आहेत, तुम्हाला सांगतो की 7-8 वेळा ते वेगवेगळ्या निवडणुका लढलेले आहेत, जिंकलेले आहेत। एकदाच त्यांचा पराभव झाला। 2004 मध्ये त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं नाही आणि मग त्याच्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले। तुम्ही म्हणाल मग असंच आहे तर भास्कर जाधवांना तुम्ही निष्ठावंत का मानता? निष्ठावंत म्हणेनच मी। याचं कारण असं आहे की कुठलंही आमिष नसताना ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते। काही स्थानिक कारणं होती, त्यांच्या बाबतची कारणं होती, काही गैरसमज असतील, समज असतील, त्यामधून ते शरद पवारांच्या पक्षामध्ये सामील झाले। शरद पवारांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं, शरद पवारांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं, विधान परिषदेवरती निवडून आणलं, मग विधानसभेत ते निवडून आले आणि शरद पवार 15 वर्ष त्या पक्षात होते। ते 2004 ते 2019 मध्ये त्यांनी शरद पवारांना सोडलं आणि अलीकडे भास्कररावांनी असं वक्तव्य केलं की शरद पवारांना मी सोडणं ही माझी चूक होती। याचा अर्थ असा आहे की शरद पवारांनी मला एवढी संधी दिली, माझ्याशी अतिशय चांगले वागले, पण मी त्यांना सोडलं ही माझी चूक झाली। आता त्यांना तसं वाटत नाही, आता वाटतंय असं नाही, पण त्यांची भावना अशी आहे की त्यावेळी मी त्यांचा पक्ष सोडला म्हणून मी चूक केली। आता या वक्तव्याचे असे अनेक अर्थ लगेच लावले जातात की आता ते शरद पवारांकडे जाणार आहेत का, ते आता शिवसेना सोडणार आहेत का। त्यामुळे भास्कररावांच्या हे वक्तव्य त्यांनी अशा प्रकारचं करायला पाहिजे होतं का? याचं कारण असे की आजचा काळ असा आहे की वक्तव्याचे काळ वेळ पाहून अनेक अर्थ लावले जातात। आज न उद्या हे गोष्ट जाणार आहे। म्हणजे आज अशी गोष्ट आहे की इतके लोक सोडून चाललेले आहेत कारण दबाव आहे किंवा आमिष आहेत आणि विचारसरणी खुंटीला बांधून ठेवलेली अनेकांनी। अशा वेळी भास्करराव साहेब त्याच्यातलेच असतील असं लोक काय म्हणतात की म्हणजे जसं म्हणतो आपण की सुक्याबरोबर ओलंही जळतं, तसं सगळेच एकाच मापात तोललं जातं सगळ्यांना। पण भास्कर जाधव हे तशा प्रकारचे बिलकुल नाहीये। मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी शिवसेना सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून शेवटपर्यंत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एकही वाईट शब्द काढला नाही, ना उद्धव ठाकरेंबद्दल काढला। मनात काही सल असेल ती जाहीरपणे त्यांनी बोलून दाखवली नाही आणि तिथून ते इकडे या पक्षात आल्यानंतर शरद पवारांबद्दल चांगलं बोलतात। माझ्या मते ही चांगली गोष्ट आहे। पक्ष कुठला आहे, विचारसरणी कुठली सोडून द्या तुम्ही, पण आज नारायण राणे असतील किंवा रामदास कदम यांच्यासारखे लोक ज्यांना त्यांच्या पक्षांनी शिवसेनेने भरभरून दिलं, उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या काळात सुद्धा ते भरभराटीला आले होते, पण काही मिळालं नाही की लगेच उद्धव ठाकरेंवरती वाटेल ते आरोप करणं किंवा एकनाथ शिंदे ही पद्धत बघतोय आपण, किंवा अन्य पक्षामध्ये सुद्धा तशा गोष्टी घडतात। अगदी अजितदादा पवारांनी सुद्धा
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांवरती वाटेल अशी टीका केली. आपल्या प्रतिभाताईंबद्दल सुद्धा त्यांनी कशाला विधानसभेच्या वेळी युगेंद्रचा एवढा प्रचार का करावा, कशाला काय गरज होती, अशा प्रकारची आपली भावनाही व्यक्त केली होती. पण भास्कररावांनी अशा प्रकारच्या ज्याला म्हणतो की प्रतारणा, की ज्यांनी आपल्याला साथ दिली, संधी दिली, त्यांच्याशी त्यांनी कधी प्रतारणा अशा प्रकारची केली नाही. शिवसेनेमध्ये सुद्धा गुपचूप शिवसेना सोडताना गुपचूप काही गेले नाहीत, सांगून सवरून व्यवस्थित गेले. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता गोष्ट अशी आहे की हा विषय का निघाला, तर भास्कररावांनी पत्रकार परिषदेमध्ये काही वक्तव्य केली. एका मुलाखतीमध्ये झी 24 तासच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या भावना काही व्यक्त केल्या, त्यावरून हा विषय निघाला. भास्करराव काय म्हणाले बघा, रविवारी ते म्हणाले की पक्षाच्या कार्यक्रमातील भाषणाच्या अग्रक्रमावरचा विषय होता. ते म्हणाले की संजय राऊत वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात, पण मी नाराज असल्याचा चुकीचा संदेश बाहेर जातोय. मी नाराज नाहीये. म्हणजे संजय राऊतांवर त्यांनी टीका केली नाही, पण कदाचित त्यांच्या वक्तव्यामुळे चुकीचा अर्थ काही जात असेल म्हणून मी स्पष्ट करतोय असं भास्करराव म्हणाले. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की भास्करराव हे आमचे सहकारी आहेत, प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. ते चाणाक्ष आहेत. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. ते त्यांच्या मतदारसंघात आणि कोकणात बराच काळ असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्यात आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवल्या आहेत. संजय राऊतांनी देखील भास्कररावांबद्दल अतिशय चांगल्या भावना व्यक्त केल्या. ते आक्रमक आहेत, छान आहे, बोलतात, गंभीरपणे लढतात. अशा आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे हे आम्ही नक्की जाणून घेऊ. त्यांना विचारलं की कुठेतरी त्यांनी मनातली काही भावना व्यक्त केली असेल, त्यावरनं बोलता बोलता एखाद्या मुलाखतीत वक्तव्य करण्यावरनं भास्कर जाधवांनी काही सल व्यक्त केली असेल. माणूस बोलूच नव्हतो असं, पण याचा अर्थ बंड करणार, गद्दारी करणार, विश्वासघात करणार, फितुरी करणार असं अजिबात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. भास्कर जाधव वारंवार पक्षातील कमतरतेवर बोट ठेवत आहेत. कोकणातील धडाडीचा नेता पक्षात राहणे उद्धव ठाकरेंसाठी आव्हान असणारे, अशा प्रकारचे हे बातमीमध्ये म्हटले आहे. आता पुढे हे संजय राऊत म्हणत नाही, त्या बातमीत म्हटले. याला उत्तर देताना किंवा याबद्दल बोलताना भास्करराव म्हणाले की संजय राऊत माझे सिनियर नेते आहेत. आता बघा, भास्करराव हे राजकारणात अनेक वर्ष आहे आणि तळपातळीवरनं त्यांनी काम केले, पण त्यांनी संजय राऊतांबद्दल आदर व्यक्त केला. माझ्या कल्पनेप्रमाणे संजय राऊत सिनियर नेते असतील त्यांना शिवसेनेमध्ये, माहीत नाही मला. पण हे भास्करराव हे तर माझ्या कल्पनेप्रमाणे 85 पासून ऍक्टिव्ह होते, शिवसेनेमध्ये होते. त्यामुळे सिनियर खरं म्हणजे भास्कररावच आहे. संजय राऊत त्यानंतर सामनाचे संपादक झाले, शिवसेनेत आले वगैरे. वयाने सुद्धा ते संजय राऊत यांच्यापेक्षा मोठे आहेत. तरी देखील भास्कररावांनी संजय राऊतांबद्दल आदर व्यक्त केला. मग ते म्हणाले की माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे नेते आहेत संजय राऊत. ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात, पण मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला पक्ष भाषण करायला देतो की नाही हे मला चांगलं कळतं. म्हणजे संजय राऊत ते म्हणाले होते की त्यांनी भाषण केलं ना परवाच्या षण्मुखानंदच्या सभेत वगैरे. माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजय राऊतांचं भाषण झालं होतं षण्मुखानंदमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनी. पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय, असा एक संदेश जो त्यांच्या बोलण्यातून बाहेर जातोय संजय राऊतांच्या, तो चूक आहे. हे बोलण्याचं धाडस हे भास्कररावांनी केलं. म्हणजे संजय राऊतांच्या बोलण्यातनं चुकीचा मेसेज जात असेल तर ते बोलण्याचं धाडस हे भास्कररावांनी केलं, हे कौतुकास्पद आहे असं मी म्हणतो. संजय राऊत हे उद्धवजींच्या जवळचे आहेत म्हणून काहीच बोलायचं नाही असं नाही. काही बोलण्यातनं चुकीचा संदेश दिला तर ते बोलणं हे कर्तव्य होतं आणि अजिबात न घाबरता ते त्यांनी बोलून दाखवलं भास्कररावांनी. ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर संजय राऊत असं म्हणाले की भास्कररावांच्या काही मनातल्या भावना असतील तर ते उद्धवजींना भेटतील आणि आम्ही बघून घेऊ. काहीही याच्यामध्ये फार तीव्र मतभेद असण्याचं काही कारण नाहीये असं आपण धरून जाऊ.
पण भास्कर जाधव यांच्यासारखा एक तगडा नेता जो आहे कोकणातला आणि जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना ओळख आहे, उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती, विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती, प्रत्यक्ष शेती करणारा, गाणीगात शेती करणारा असा हा नेता, सगळ्या उत्सवामध्ये आणि वारीमध्ये भाग घेणारा, लोकांमध्ये मिसळणारा, शेतीच्या प्रश्नांची, ग्रामीण प्रश्नांची माहिती असणारा असा हा नेता आहे. आणि शिवाय त्यांना शहरातल्या प्रश्नांचंही ज्ञान आहे, त्याला महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रश्नांचं ज्ञान आहे. असा नेता शिवसेनेने, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने असं धरून ठेवला पाहिजे. सांगणार त्यांना भरपूर महत्त्व दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे शिवसेनेच्या कुठल्याही आंदोलनामध्ये, कुठल्याही बैठकीमध्ये, कुठल्याही सभा संमेलनामध्ये, मेळाव्यात, शिबिरात भास्कर जाधव यांना प्रतिष्ठेचं स्थान मिळालं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं कारण असे नेते खूप कमी आहेत. मुळात राजकारणातच असे नेते कमी आहेत आणि प्रामाणिक आणि भाबडा माणूस येतो एक प्रकार, तुम्हाला सांगतो. आणि उद्धव ठाकरे सुद्धा निर्मळ स्वभावाचे आहेत. त्यांच्याबद्दल भले काही लोक बोलत, गैरसमज पसरवतात, तसंच भास्कर जाधवांबद्दल गैरसमज पसरवले जातात. आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतो. मी कोणाची कधीही चमचेगिरी करत नाही. मग उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत, मी जे आहे ते सांगतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि माझं असं आवाहन आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला की भास्कर जाधव यांच्यासारखा सोन्यासारखा माणूस जपला पाहिजे. आणि परवा षण्मुखानंदच्या सभेमध्ये मला एक गोष्ट खटकली, ते मी तुम्हाला सांगतो. ती सभा झाली जेव्हा भास्कररावांचं भाषण चाललं होतं, त्यांची मैफल सुरू झाली होती, हळूहळू आक्रमण करत होते आणि त्याच वेळी उद्धवजी आले सभास्थानी. त्यानंतर मग सगळ्या आदरणीय, म्हणजे ज्याला आपण म्हणतो महापुरुषांच्या प्रतिमांना, म्हणजे प्रबोधनकार असतील, बाबासाहेब असतील, यांना वंदन करणं, त्यांना हार घालणं, त्यांच्या तसबिरी देणं, हे सगळं घडलं. आणि मग खरं म्हणजे अर्धवट होतं भास्करांचं भाषण. त्यांना सांगितलं गेलं असतं, पण कोणीतरी विसरलं असेल माहिती मला. त्यांना भाषण पूर्ण करण्याची गरज होती, नाही सांगायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही. आणि मग संजय राऊत बोलले. संजय राऊतांचंही भाषण चांगलं झालं, उद्धवजींचं भाषण तर जबरदस्त आक्रमक होतं, पण हे घडलं. भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेता म्हणून अत्यंत लायकग्रस्त आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आग्रह धरला की त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता द्यावी. पण 10% नियम सांगितला होता की विधानसभेमध्ये 10% तरी सदस्य असले पाहिजेत. असा कुठलाही नियम नाही असं भास्कर जाधवांनी अभ्यासपूर्णपणे सांगितलंय. पण आता भारतीय जनता पक्ष ते काही करणार नाही हे त्यांना माहिती आहे. पण विरोधी पक्षनेता ते अधिकृतपणे झाले नसले तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने त्यांना विरोधी पक्षनेत्याचाच मान दिला पाहिजे सगळ्या कार्यक्रमात, बैठकामध्ये, निर्णय प्रक्रियेत, असं माझं मत. आणि हे घडलं तर पक्षामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी घडल्या तर हुरूप येईल असं माझं मत. आता दुसरी गोष्ट अशी आहे, भास्कर जाधवांनी तुम्हाला सांगतो की एक चांगली गोष्ट सांगितली. ते असं म्हणाले की हे लोक म्हणतात की प्रफुल्ल पटेल हे यांचा काय दाऊदशी संबंध, कुठल्या इक्बाल मिर्चीचे संबंध, नवाब मलिकांचा संबंध लावण्यात आला. आणि आता सुधाकर बडगुजर हे नेते जेव्हा विरोधी छावणीत असताना ते वाईट आणि सत्ताधारी छावणीत आल्यावरती चांगले, हे कसं? भास्कररावांना विचारण्यात आलं, मग तुमच्याकडे होते तेव्हा ते म्हणाले की प्रफुल्ल पटेल, नवाब मलिकांचा आमच्याशी काही प्रश्नच नाही, संबंध नाही, आमच्या पक्षात ते नव्हते. सुधाकर बडगुजर यांचा मान्य करतो, आमच्याकडेही ते होते म्हणून. पण आमच्याकडे असताना जे वाईट होते तुम्ही वाईट ठरवा ना त्यांना, तुमच्याकडे आल्यावरती चांगले कसे झाले हे सांगा, असा त्यांचा बिनतोड युक्तिवाद आहे. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या अशा. दुसरी गोष्ट ते असं म्हणाले की रामदास कदम, म्हणजे रामदास कदमाने अतिशय गलिच्छ टीका त्यांच्यावरती केली, वारंवार केलेली आहे. आणि रामदास कदम यांचा कसा समाचार घ्यायचा हे भास्कररावांना माहिती आहे. नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्याशी कशा प्रकारे लढाई करायची हेही त्यांना माहिती आहे. ते अजिबातच घाबरत नाही.
त्यांच्या ठिकाणी मैदानात जाऊन सुद्धा ते बोलायला घाबरत नाही. आता रामदास कदमांनी सांगितले की हे म्हणे जाणार होते गुवाहाटीला, आणि मग एकनाथ शिंदे म्हणाले की आता इतक्यात काही तुमची गरज नाही, की इतक्यात काही घेणार नाही. पूर्णपणे 100% लोणकडी थाप आहे. आता मला सांगा, लॉजिकली विचार करा की समजा भास्कर जाधवांसारखा नेता, ते म्हणाले रामदास कदम की सगळ्यात अगोदर ते पळायला निघाले. आता सगळ्यात अगोदर जर पळायला निघाले होते बॅग घेऊन, तर भास्कर जाधवांसारखा कॉम्पिटंट नेता, चांगला नेता सोडून अनेक नेते काय लायकीचे आहेत माहिती आहेत, जे आज एकनाथ शिंदेच्या याच्या फौजेमध्ये आहेत. त्यांना प्राधान्य का दिलं आणि यांना का घेतलं नाही त्यांनी? त्याला काही आपलं बोलायचं म्हणून. भास्कररावांनी सांगितले की ज्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर ते चिपळूणला गेले आणि ते गाडीमध्ये असताना मग ती घटना घडली की हे सगळे सुरतला पळायला लागले आणि भास्कर जाधवांचाही कॉन्टॅक्ट होत नव्हता, कारण ते प्रवासात असल्यामुळे नेटवर्क नव्हतं. मग त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आले आणि ते आले लगेच. उद्धवजींनी बोलवल्यावरती लगेच आले. ते मातोश्रीवरती गेले आणि त्यावेळी देखील मातोश्रीवरती गुलाबराव पाटील, दादा भुसे हे जे शेवटी गेले, हे सगळे लोक तिथे होते. आणि तुमचे ते म्हणाले की उदय सामंत तर अत्यंत लबाड ग्रस्त आहे. ते मी तुम्हाला वारंवार सांगतो माझ्या व्हिडिओत, अत्यंत लबाड माणूस आहे. हे सगळे तिथे होते. त्यावेळी काय म्हणाले भास्करराव? त्यांनी सांगितलं की मी असं उद्धवजींना सांगितलं की तुम्हाला तुमच्याशी अतिशय वाईट प्रकारे भारतीय जनता पक्ष वागलेला आहे. ज्या भाजपने विश्वासघात तुमच्याशी केलाय त्यांच्याबरोबर जाणार असाल तर मी तुमच्याबरोबर नाही, असं सांगण्याची हिंमत भास्कररावांनी दाखवली. ठामपणे भूमिका घेतली आणि सगळे गेले तरी चालेल, आपण दोघे राहू असं उद्धवजी स्वतः म्हणाले त्यांना. म्हणजे किती दोघांच्या एकूण वैचारिक पवित्र्यामध्ये किती सिमिलॅरिटी होती बघा. दोघेही जण, उद्धव ठाकरे आणि भास्करराव आक्रमक, दोघांचं वक्तृत्व आक्रमक, दोघेही घाबरत नाहीत कशालाही आणि दोघांना भाजपवर जायचं नाही असं त्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि हे लोक सगळे पळाले. म्हणजे हे लक्षात घ्या, भास्कररावांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. दुसरं ते म्हणाले की हे जे लोक आमच्याकडनं तिकडे गेलेले आहेत, म्हणजे शिवसेनेतनं एकनाथ शिंदेच्या एसएमसी पक्षामध्ये जे गेलेले आहेत, ते आयदर चौकशांमुळे किंवा आमिषांमुळे किंवा दबावामुळे गेलेले आहेत भाजपच्या. कोणीही आम्हाला भाजपची आयडिओलॉजी मान्य आहे म्हणून आम्ही तिकडे जातोय असं म्हटलं नाही. दुसरं भास्करराव असं म्हणतात की जेव्हा हे लोक म्हणतात ना की तुम्ही काँग्रेसबरोबर का गेलात आणि हिंदुत्वाशी प्रतारणा केली वगैरे, तेव्हा भास्कररावांचा प्रश्न आहे जो मी तुम्हाला नेहमीच सांगतो. भास्करराव असं म्हणाले की जर तुम्हाला काँग्रेसबरोबर गेले उद्धवजी हे योग्य वाटलं नाही तर तुम्ही मंत्रिपद काय घेतलं? मुळात मंत्रिपदावरती लाच मारायची ना तेव्हा, आणि जायचं भाजपमध्ये, जायचं महायुतीत जायचं. का नाही गेलात तुम्ही? हा युक्तिवाद बिनतोड आहे. हा युक्तिवाद प्रत्येक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या लोकांनी करायला पाहिजे. हे इतके बदमाश आहेत लोक एकनाथ शिंदेच्या पक्षातले आणि भाजपमधले आणि अजितदादांचे, पण ते निदान एवढे बडबोले नाहीयेत. त्यांच्या पक्षातले लोक इतकी बडबड नाही करत की यांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली, काही संबंधच नाही त्यांचा. आणि भास्कररावांनी सांगितलंय की विधानसभेमध्ये यांच्या सगळ्या यांची पाप सगळी चव्हाट्यावरती आणताय. आणि ते म्हणाले की मी जर जाणार असतो सुरतला तर मी दुसऱ्याच वेळी त्यांच्या याच्यामध्ये अर्णब गोस्वामीचं प्रकरण त्यावेळी निघालं होतं उद्धवजींच्या काळामध्ये. त्या दुसऱ्या दिवशी अर्णबच्या प्रकरणावर मी हल्ला बोल केला होता म्हणे. म्हणजे अर्णब गोस्वामीची बाजू घेणार, अर्णब गोस्वामीवरती जी कारवाई झाली, जो काही वाद झाला असेल त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने, महाविकास आघाडीच्या बाजूने बोललो असं ते म्हणाले. मग मी कशासाठी बोलेन तसं? म्हणजे
जाणीवपूर्वक, आता संजय राऊतांची सुद्धा अशी बदनामी केली जाते की ते बॅग भरून ते चालले होते, ते पहिले चालले होते, ते पहिले गद्दार होणार होते, एकनाथ शिंदेकडे ते प्रस्ताव घेऊन गेले होते, असं मुद्दामून खोटारड्या गोष्टी सांगून आपण फार मोठे पुण्यवान लोक आहोत असं सांगण्याचा शिंदे गटाचा डाव आहे सगळा. याच्यावरती कोणीही कधीही विश्वास ठेवू नये. इतके लबाड आहेत, ढोंगी आहेत, लुटारू लोक आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आयडिओलॉजी म्हणून त्यांचा काही संबंध नाहीये. त्यानंतर भास्करराव म्हणाले की कपट द्वेष हे भाजपचं म्हणजे मूळ अंग आहे, कपट आणि द्वेष. आणि त्यांनी सांगितलं की ज्या मोरारजी देसाईंच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळी होती, अन्याय झाला, त्यांचे चेले आज दिल्लीमधून सगळा कारभार हाकतात, याच्यावरती ते बोट ठेवतात. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भास्करराव म्हणाले की 35 वर्ष कोकणामध्ये शिवसेनेचं प्राबल्य होतं आणि कधीतरी त्यामध्ये फरक येणार असं त्यांचं म्हणणं होतं, येऊ नये. आणि अनेक जण जे गेलेले आहेत ते म्हणाले की बघा, कोकणामध्ये पूर्वी गोगटे, आप्पासाहेब गोगटे असतील किंवा कुसुमताई अभ्यंकर ज्या कादंबरीकार सुद्धा होत्या, किंवा नातू, हे भाजपचे काही जण निवडून आलेले होते फक्त. पण कोकणावरती शिवसेनेचाच प्रभाव होता. आणि आजही प्रभाव आहे जो आहे तो आहे, जे शिवसेनेमधूनच, म्हणजे उदय सामंत असतील किंवा राणेंचा मुलगा असेल, हे सगळे, किंवा हे रामदास कदमांचा मुलगा असेल, हे सगळे मूळ शिवसेनेचेच आहेत ना. त्यामुळे शिवसेनेच्या आधारानेच भारतीय जनता पक्ष तिथे हातपाय पसरण्याचा प्रयत्न करते. पण कोकणावरचा शिवसेनेचा ठसा पुसता येणार नाही. पण भास्कररावांचं म्हणणं होतं असं की त्यांच्यावर विदर्भाची जबाबदारी शिवसेनेने टाकली होती. आणि त्यांचं म्हणणं होतं की विदर्भ, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी आपण विधानसभेमध्ये जास्त जागा मागून घेऊया, कारण कोकणामध्ये कदाचित अँटी इन्कम्बन्सी येते तशी येण्याची शक्यता आहे. आणि तो त्यांचा अंदाज खरा ठरला. आज कोकणात ते एकमेव उद्धव ठाकरे सेनेचे आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षापुढे कोकणात महत्वाचं आव्हान आहे. याचं कारण काय की कोकणात जर तुमची ताकद कमी झाली तर बहुतेक मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कोकणी मराठी माणूस आहे, कोकणातून मुंबईत आलेला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीवरती सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. म्हणून जे भास्कर जाधव म्हणत होते ते बरोबर. पण आता कोकणामध्ये जर तुम्हाला शिवसेना पुन्हा आपली ताकद ऊर्जा मिळवायची असेल तर भास्कर जाधव यांच्यावरती कोकणाची महत्वाची जबाबदारी सोपवणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की जागा वाटपाच्या चर्चेमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्यावरती काही ठिकाणची जबाबदारी होती, तर त्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये भास्कर जाधवांसारख्यांना जर स्थान मिळालं असतं. ते म्हणाले की आमचे 2 प्रतिनिधी होते महाविकास आघाडी जागा वाटपाच्या चर्चेत, काँग्रेसचे जास्त होते आमच्यापेक्षा. अशा वेळी भास्कर जाधवांना तिथे स्थान मिळालं असतं. त्यांना नाही, त्यांचं म्हणणं होतं की आमच्यापैकी कोणालाही आणखी लोकांना जागा वाटपाच्या चर्चांमध्ये स्थान मिळालं पाहिजे. ही योग्य मागणी होती आणि आहे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरं, त्यांनी असं गोगावलेंच्या संदर्भामध्ये सांगितलं की गोगावले हे पूर्णपणे अंधश्रद्धा आहे आणि असे अनेक जण त्यांच्या पक्षामध्ये आहेत. भास्कर जाधव हे ज्या पक्षामध्ये आहेत आज, उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये, जो ताकदीचा नेता असतो, जो लोकप्रिय नेता असतो, ज्याला मोठा जनाधार असतो आणि ज्याचा व्यवहार सगळा स्वच्छ आहे, काय कोणी कुठल्या तपास यंत्रणेची त्यांना भीतीच नाही, असा लोकनेता, लोकांमधला लोकनेता जो आहे, त्याच्याबद्दल पक्षामध्ये सुद्धा काही जण जळत असतात. आणि कुठल्याही पक्षाप्रमाणे त्यांच्याही पक्षात ते असू शकतं. एखादा माणूस चांगला बोलतो हे त्याचा गुण असला तरी पक्षातल्या लोकांना त्याच्यामुळे थोडंसं अस्वस्थ वाटायला लागतं. सगळ्या सभेलाच यांनीच मंत्रमुग्ध करून टाकलं काय, असा प्रश्न पडू शकतो. माझं म्हणणं असं आहे की अत्यंत प्रतिकूल काळ आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा. अशा वेळी ही अतिशय क्षुद्रपणा जो आहे, हा संकुचित मन आहे, हे बाजूला ठेवलं पाहिजे आणि
भास्कर जाधव असतील किंवा अन्य नेते जे लोकप्रिय नेते आहेत त्यांच्याशी सतत पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने जास्त सुसंवाद ठेवला पाहिजे. सगळ्या निर्णय प्रक्रियेत त्यांना सामील करून घेतलं पाहिजे. नाशिकमध्ये सभेमध्ये एकदा नाशिकच्या मेळाव्यामध्ये सभेमध्ये भास्करराव बोलले होते आणि त्यांनी रश्मी वहिनींचा आदराने उल्लेख केला होता. जे गोगावले रश्मी वहिनींबद्दल, रश्मी ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले की त्या हस्तक्षेप करतात, भास्करराव म्हणाले की काहीही हस्तक्षेप करत नाहीत. उलट त्यांचं म्हणणं असं होतं की मला असं वाटत होतं की लाडकी बहीणसारखी योजना मध्य प्रदेशमध्ये ती आपल्याकडे आणली जाईल. अशावेळी रश्मी वहिनींनी जर अधिक सहभाग घेतला पक्षाच्या कामामध्ये, महिला आघाडी असेल अन्य ठिकाणी असेल, तर त्याचा उपयोग होईल अशी त्यांची भावना होती. आणि त्या म्हणाल्या की म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्याबद्दल जसं प्रेम होतं लोकांमध्ये, आणि त्यांनी अनेक उदाहरणे दिली. वेणुताई चव्हाण असेल, वत्सलाबाई वसंतरावांच्या पत्नी, प्रतिभाताई पवार असतील, शरद पवारांच्या पत्नी, यांचं जे स्थान त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात अत्यंत आदराचं, वत्सल एक प्रकारचं नातं, वात्सल्याचं नातं जे आहे तसंच रश्मी वहिनींचं आहे. आणि म्हणून त्यांनी अधिक सक्रियता दाखवली पाहिजे. पण हे बोलताना कुठेही चमचेगिरीचा भाग कधीच नसतो भास्कर. ते जाहीरपणे बोलले. ते म्हणाले मी कोणाला काही वाटो, मी कोणाची कधी चापलुसी करणार नाही. आणि ही अत्यंत चांगली जाहीरपणे म्हणाले ते, माझ्या पक्षात मी कोणाची चापलुसी करणार नाही. असा हा तगडा नेता आहे ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे. आणि असा माणूस जर निवृत्तीची भाषा बोलत असेल तर ते योग्य नाही शिवसेनेच्या दृष्टिकोनात. त्याच्या मनात अशी भावना काय येते याचाही शोध घेतला पाहिजे. काय येत असेल ते म्हणाले की आता माझं खूप झालं वगैरे आणि अजून मी सक्रिय आहे, मी काय हल्लो नाही आहे, मी काय डगमगलो नाही, मी अजूनही सक्रिय आहे. पण म्हणाले की आता खूप निवडणुका लढवल्या तरी देखील भास्कररावांना आज या शिवसेनेच्या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये भास्कर जाधवांसारखा नेता शिवसेनेवर असणंच आवश्यक आहे. तेव्हा भास्कर जाधवांच्या इच्छेचा काही संबंध नाही. त्यांची इच्छा असो नसो, आणि कोकणातले कोणी नेते किंवा अन्य भागातले काही नेते भास्कररावांच्या लोकप्रियतेमुळे काही त्यांना थोडंसं वाईट वाटत असेल किंवा काय बाबा हा लोकप्रिय नेता आहे, मला कोणी विचारत नाही, असं कोणाला वाटत असेल तर जाऊ देते. त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जी काही लोकशाही प्रक्रिया टिकवायची असेल, फॅसिझमला तोंड द्यायचं असेल, तर भास्कर जाधवांसारख्या नेत्याची या प्रतिकूल काळात सुद्धा गरज आहे. आता अजून एक दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत त्यांच्याबद्दल की रामदास कदमांसारख्या विरोधी पक्षनेता होता, त्याचा पराभव करून भास्कर जाधव 2009 मध्ये निवडून आले होते. त्यामुळे पवार म्हणाले की अरे विरोधी पक्षनेत्याचा महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी असा पराभवच करू शकले नाही आणि भास्कररावांनी तो केला, म्हणून त्यांना त्यांनी फार मोठं स्थान दिलं. चांगली गोष्ट आहे. आणि भास्करराव असं म्हणाले की 80 तासामध्ये शरद पवारांनी आपल्या विरुद्धचं बंड मोडून काढलं. त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे सांगितले त्यांच्या एका मुलाखतीत, की सारखं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी म्हणे दगाबाजी केली भाजपशी वगैरे. आता हे मी तुम्हाला प्रेक्षको अनेकदा वेगवेगळे मुद्दे सांगितले की 2014 मध्ये दगाबाजी उद्धव ठाकरेंशी भाजपने केली होती. 2019 मध्ये सुद्धा अगदी तिकीट वाटपापासून जागा वाटपापासून प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा बंडखोर उभे करणे भाजपने शिवसेनेशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी दगाबाजी केली. आता भास्करराव असं म्हणतायत की ज्या प्रकारे 80 म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेशी दगाबाजी करून अजितदादांबरोबर सरकार स्थापन केलं होतं ना, हे लोकांच्या लक्षात नाही का? त्यांनी अगोदर दगाबाजी केली. 2014 मध्ये उद्धव ठाकरेंशी दगाबाजी भाजपने केली. 2019 मध्ये अजितदादांबरोबर सिंचनयुक्त सरकार स्थापन केलं ज्यांच्याविरुद्ध आरोप होते, आणि दगाबाजी उद्धव ठाकरेंशी केली, शरद पवारांशी केली. आणि हेच लोक जेव्हा उद्धव ठाकरे यांना दगाबाजी केली असं म्हणतायत किंवा शरद पवारांना, तेव्हा तुम्ही दगाबाजी पहिल्यांदा केली. दुसरा मुद्दा असा भास्करराव म्हणतात की
शरद पवारांनी ज्या कौशल्याने ते 80 तासात बंड मोडून काढलं आपल्या विरोधाचं, त्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांना जे काही कोणी जे गुवाहाटीला गेले होते ठीक आहे, पण जे राहिले होते ते जर सत्ता होत तोपर्यंत मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, तोपर्यंत जर काही त्यांना थांबवता आलं असतं तर बरं झालं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. हा मुद्दा अतिशय योग्य आहे, अतिशय चांगला आहे असं माझं म्हणणं आहे. आणि एक शेवटची गोष्ट अशी आहे की बघा की अंधश्रद्धेबद्दल ते असं म्हणाले की मी वारीला जातो, त्यांच्या घरात म्हणजे घर माळकरी लोकांचं आहे, सगळ्या उत्सवात ते भाग घेतात. ते म्हणाले की माझ्या निवडणुकीच्या मी पहिल्यांदा ग्रामदेवताच्या पुढे डोकं ठेवतो, त्यानंतर आई वडिलांना नमस्कार करायचो, ही माझी संस्कृती आहे. पण मी हे गंडे दोरे वगैरे काही काळी जादू हे जे लोक करतायत, जे प्रबोधनकारी विचारांशी पूर्णपणे विरोधातलं हे गोष्ट आहे, जे गोगावले वगैरेंचं, आणि ते म्हणाले अनेक जण करतात. आता एकनाथ शिंदेबद्दल काय काय गोष्टी सांगतात लोक, बाकीच्या अनेक नेत्यांबद्दल सांगतात. त्यामुळे असल्या बंपक गोष्टीवरती त्यांचा विश्वास नाहीये, ते पुरोगामी विचारांचेच आहेत. आणि म्हणूनच ते विचारसरणी असे असल्यामुळे शरद पवारांच्या पक्षामध्ये व्यवस्थित सेट झाले ते. आणि आज जितेंद्र आव्हाड बरोबर म्हणाले की माझी तेव्हा चूक झाली, शरद पवारांनी एवढं दिलं आणि मी त्यांच्याशी म्हणजे त्यांना मी त्यांची संगत सोडली, ही माझी चूक झाली. ही मनातली कुठेतरी वेदना त्यांनी बोलून दाखवतो. हा प्रामाणिकपणा आहे त्यांचा. हा प्रामाणिकपणा जो प्रामाणिकपणे व्यक्त करतो मनातल्या भावना चोरून न ठेवता, त्याच्याबद्दल गैरसमज पसरवायचे. ते शिवसेना सोडणार आहेत, ते उद्धव ठाकरेंना सोडणार आहेत, संजय राऊतांनी त्यांच्यात लावून द्यायची, आणखीन कोणाशी त्यांची लावून द्यायची पक्षातल्या लोकांविरुद्ध, हे चालू असतं. काही वेळा मीडियाला हाताशी धरून कशा प्रकारच्या बातम्या दिल्या जातात. भास्कररावांच्या बद्दल सुद्धा बातम्या देताना काही चॅनलवाल्यांनी बरोबर चलाख्या केलेल्या आहेत, अर्धवट वाक्य दाखवायचं त्यांचं. पण हे चलाख्या केल्या जाणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यावरती या चलाख्या वाढणार हे लक्षात घेऊन भास्कर जाधव किंवा अन्य शिवसेनेमधले उद्धव ठाकरे यांचे साथीदार त्यांना बोलताना अतिशय पथ्य पाळलं पाहिजे की आपलं बोलणं कदाचित अर्धवटच वाक्य दाखवलं जाईल. हे लक्षात घेऊन तशा प्रकारे बोललं पाहिजे सावधपणे. कारण हे रील्स बनवतात, आता स्टोरी बनवतात, अर्धवट गोष्टी दाखवतात आणि एक नॅरेटिव्ह सेट करतात, सर्वसामान्य मतदारांची लोकांची फसवणूक करतात. पण लुच्चा लबाड फितूर गद्दार बदमाश लोकांच्या पेक्षा हा सच्चा जो माणूस आहे भास्कर जाधव, जो मनातलं पटकन बोलून दाखवतो, त्याला उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी पक्षामध्ये जपतील याबद्दल मला खात्री आहे. त्यांना अधिक सन्मानाचं आदराचं स्थान देतील सगळ्या निर्णय प्रक्रियेत ते आणि आणखीन काही लोक असतील. मी काही त्यांचं इथे वकीलपत्र घेऊन बसलो नाही. मला जे प्रामाणिकपणे वाटतं ते मी बोलतो. असं घडेल तर चांगलं होईल. कारण आज या महाशक्तीच्या दादागिरी विरुद्ध कोणीतरी उभं राहण्याची गरज आहे. ते उद्धव ठाकरे उभे राहिलेले आहेत खंबीरपणे. संजय राऊत सर जोरात बोलतायत, जोरात भूमिका मांडतायत, पण त्यांनी देखील आता बोलताना काही गैरसमज होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. कारण वेळ मोठी कठीण आहे. तेव्हा रात्र वैऱ्याची आहे, सावध राहावं एवढं आव्हान. तुर्तास इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा YouTube चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.